हिलिंग मध्ये स्वतःला कसं सांभाळणं. जेव्हा आपली हिलिंग सुरू होते तेव्हा आपल्या मूळ व्यक्तिमत्वाला कुठेही धक्का न लागू देता आपलं जे व्यक्तिमत्व आहे, आपलं जे मूळ व्यक्तिमत्व आहे त्याला सोडून न देता हिलिंग प्रोसेस सुरू ठेवणं. आजचा जो व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमधील विषय तर तुम्हाला कळलाच की हिलिंग मध्ये स्वतःला कसं सांभाळायचं. स्वामी समर्थ. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघा, कृपया कोणीही स्किप करू नका, कारण माझी ही खरी कहाणी अनुभवातून आलेली आहे. मी जसे माझ्या व्यक्तिमत्वात बदल करण्यासाठी या प्रोसेसमधून जसं काम केलं, तसे मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला माझे अनुभव सांगते आहे. तर ते पूर्ण बघा, ऐका, तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. जेव्हा आपण हिलिंग सुरू करतो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की हिलिंग सुरू झाली म्हणजे आता सगळं ठीक होणार आहे. पण हिलिंग हा काही इतका सोपा, साधा, सरळ हा प्रकार नाहीये. इथे तुम्हाला खूप चॅलेंजेस असणार, अपडाऊन्स असणार. माझ्यासाठी तर आजारपणात आणि त्यानंतर देखील खूप चॅलेंजिंगने भरलेला हा प्रवास होता. कारण पुन्हा नव्याने सगळं सुरू करायचं होतं. शारीरिक आणि मानसिक थकवा होता. हील होण्यासाठी खूप बदल करावे लागले, खूप काम करावं लागलं, खूप मेहनत घ्यावी लागली. कधी कधी असं वाटायचं की आता सगळं नॉर्मल आहे, छान आहे, फ्रेश वाटतंय, आनंदी आहे, पॉझिटिव्ह आहे, या सगळ्या फिलिंग्स यायच्या. पण पुन्हा कधीतरी अगदी कमजोर, थकलेली, नैराश्यग्रस्त, काहीच चांगलं होणार नाहीये, ते काहीच बदलणार नाही, होईल का, अशी पण मनस्थिती कधीतरी. पण हे खूप नॉर्मल आहे, कारण विचार येतात, विचार जातात, त्यांना येऊ द्यावं, जाऊ द्यावं, पण त्या प्रोसेसला घट्ट धरून ठेवावं. त्यासाठी आपल्याला स्वतःला अपराधीपणा वाटून घेण्याची काही गरज नाही. ही अगदी नॉर्मल सिच्युएशन असते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, हिलिंग म्हणजे नेमकं काय? हिलिंग म्हणजे काही दुःख नाकारणं नाही, सगळ्या घटना, गोष्टी विसरणं नाही, आणि ते इतकं सोपं पण नाही विसरणं. हिलिंग म्हणजे काही वेदना कमी करणं नाही, त्या अनुभवांकडे, त्या परिस्थितीकडे एका वेगळ्या पद्धतीने, समंजसपणे, पारदर्शकपणे बघणं, स्वीकारणं म्हणजे हिलिंग. आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतात, परिस्थिती बदलते, नातेसंबंध बदलतात, वेगवेगळे चॅलेंजेस येतात, त्या गोष्टी काही आपल्या हातात नाही. आपण त्या नाकारू शकत नाही किंवा त्या गोष्टींपासून आपण पळ पण काढू शकत नाही. त्या आपल्याला जशा आहेत, ज्या आहेत, त्या स्वीकाराव्याच लागतात. आणि त्या स्वीकारल्यानंतर दुःखी होऊन त्यांच्याकडे बघण्यापेक्षा त्याच्यावर कसं काम करता येईल, त्या प्रसंगाने मला पिटायचंय, दुःखी व्हायचंय, रडायचंय,
कुरवाळत बसायचंय त्या दुःखाला, की मला घडवायचंय. हे बऱ्याच वेळेला आपल्या हातात असतं. हिलिंग मध्ये सगळ्यात मोठी चूक काय होते, की जेव्हा आपल्या लक्षात येतं, की मला ही परिस्थिती बदलायची, ही घटना, हे दुःख मला पुसून टाकायचंय, मला स्ट्रॉंगली फेस करायचंय, मला नॉर्मल पुन्हा जीवन सुरू करायचंय. त्यावेळेस आपल्याला खूप घाई येते. आपल्याला पटपट पटपट रिझल्ट हवे असतात. पटकन सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि मग तिथे मनाचा गोंधळ सुरू होण्याची किंवा मनाचा गोंधळ होण्याची भीती असते. पण हिलिंगला वेळ लागतो आणि वेळ देणं पण गरजेचं असतं. आपल्या शरीराची, मनाची काळजी घ्यावी लागते. आणि हा विश्वास द्यावा लागतो, की हे जे इतकं छान शरीर मला परमेश्वराने दिलेलं आहे, इतकं छान मन दिलेलं आहे, ते शरीरावर, मनावर माझं मनापासून प्रेम आहे. माझं व्यक्तिमत्वाला कुठेही धक्का न बसता, धक्का न लागता मला माझी हिलिंग झालेली हवी आहे. अजून दुसरी चूक आपण करतो की असं, की जेव्हा हिलिंग आपली सुरू असते, व्यक्त व्हायचं असतं, बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही कोणाजवळ व्यक्त झालं पाहिजे. ही पण चूक आपल्याकडून बऱ्याच वेळेला होते. हिलिंग मध्ये स्वतःला सांभाळणं म्हणजे नेमकं काय करायचं? हिलिंग सुरू होते तेव्हा बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला भूतकाळातल्या ज्या बऱ्या वाईट आलेले अनुभव, घटना, गोष्टी, संवाद, प्रसंग आठवतात आणि मग आपण आपल्याला स्वतःला दोष द्यायला लागतो, की त्यावेळी मी असं वागायला नको होतं, मी असं बोलायला नको होतं. किंवा ब्लेम झोन मध्ये जातो. समोरच्याला पण खूप वेळेला आपण दोष देतो. न देता स्वतःच्याच अंतर्मनात स्वतःला शोधायला हवं. स्वतःच्या मनाला, शरीराला थोडा वेळ द्यायला हवा. आणि भावनिकदृष्ट्या आपण थकतो विचार करून करून, हे सुद्धा आपल्याला मान्य करायला हवं. तर नेहमीच आपण स्ट्रॉंग आहोत हे सिद्ध करायची गरज नाहीये. आणि स्ट्रॉंग आहोत म्हणून आपण रडायचं नाहीये हे पण नाहीये. कारण रडणं म्हणजे काही कमकुवतपणा नाहीये. रडणं म्हणजे पुन्हा नव्याने उभं राहणं, पुन्हा स्ट्रॉंग होणं, हे रडण्याचं, स्ट्रॉंग असण्याचं कारण मला असं वाटतं. अजून एक गोष्ट होते हिलिंग सुरू असताना की एकटेपणा जाणवतो. मला असं वाटतं त्याचं कारण असं असेल, की जेव्हा आपली हिलिंग प्रोसेस सुरू असते तेव्हा आपल्याला आपला कम्फर्ट झोन हवा असतो. आपल्याला आपल्या मनाचा आवाज ऐकायचा असतो. आपली काळजी घेतली, आपलं मन जपलं, आपल्याला वेळ दिला, तरी सुद्धा आपल्याला स्वतःलाच आपल्यावर बदल घडवायचा असतो किंवा आपल्या आतली ताकद आपल्याला जाणून घ्यायची असते. म्हणून एकटेपणा येतात. अशा सिच्युएशन मध्ये आपणच आपला मित्र झालं पाहिजे. किंवा कठीण प्रसंग आला, आजारपण आलं, तेव्हा त्या प्रसंगाने, त्या आजाराने शिकवलं की
आपलीच आपल्याला मदत करावी लागते. गोष्ट प्रसंग आपल्या मनासारखीच घडेल. प्रत्येक वेळी आपल्याला हवं तेच मिळेल हा अट्टहास न ठेवता आहे ती परिस्थिती पुढे जात राहणं, स्वतःचा आवाज ऐकणं म्हणजे हिल होणे. हिलिंग मध्ये खूप छोट्या छोट्या स्टेप्स असतात. ते छोट्या स्टेप्स खूप महत्वाच्या असतात. रोज थोडे थोडे बदल करावे लागतात. परिस्थितीला तोंड देऊ शकतो. मी खूप गरीब, बिचारी, दुःखी, कष्टी, असहाय्य ही सहानुभूती तुम्हाला जास्त काळ नाही मिळत. प्रत्येक वेळी लोकांची मदत तुम्हाला मिळेलच ही पण शाश्वती नसते. म्हणून जिद्दीने, आत्मविश्वासाने स्वतःवर काम करा, धीर व्हा. मी सुद्धा दर दिवशी अजूनही हिलिंग प्रोसेस मध्येच आहे. जसं मी तुमच्या बरोबर अनुभव शेअर करते, माझा आत्मविश्वास वाढतोय, धीर होतीये, स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवतीये. मला पण एका पॉइंटला सगळं संपल्यासारखं वाटत होतं. पण मी माझ्याच मनाला उभारी दिली. या नैराश्याच्या भावनेतून बाहेर पडली. सगळ्या अकलच्या टेक्निक शिकले, पारदर्शकपणे नात्यांकडे बघायला शिकले, परिस्थितीकडे बघायला शिकले. स्वतःच्या आतला आत्मविश्वास जागृत केला. हिलिंग प्रोसेस सुरू केली. आणि हा माझा शांत, सुंदर, आत्मविश्वास पूर्ण असा प्रवास सुरू आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा रिबिल्डिंग स्टेज मध्ये जर असाल, तुम्हाला पण जर स्वतःला हील व्हायचं असेल, तर शांत एका जागी बसा. स्वतःला प्रश्न विचारा. मनातला गोंधळ कमी करून स्वतःवर काम करायला लागा. आणि बघा, एक छोटासा बदल सुद्धा तुमचं व्यक्तिमत्व उभारून येईल. हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना बघितल्यावर आवडत असेल, रिलेट करू शकत असाल, तर कृपया माझ्या मोटिवेशनसाठी तुम्ही तुमचा किमती वेळ देऊन ही व्हिडिओ बघताय, तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा नक्की करा. मी तुमची खूप मनापासून आभारी आहे. कारण मला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देतात. तुम्ही जितके रिस्पॉन्स द्याल, तितकी माझ्या मनाला उभारी येईल. मला अजून मी जे जे बदल केले, अनुभवलं, ते डीपली मला तुम्हाला सांगता येईल, समजवता येईल. आणि हा प्रवास, हे कुटुंब आपलं बरोबर आणि मोठं होईल.
श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून धन्यवाद.